उलट तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही करतोय ना दोन्हीकडचा खर्च. पण मॅडम मला आमचं बोलणं अजून झालं नाही. बरं ऐका, आता तुमच्या पै पाहुण्यांची काही यादी असेल तर ती आम्हाला द्या. आम्ही रिसेप्शनचा हॉल बुक करू आणि त्या आहेरा बिहेराचं पण आम्हीच आणू आणि बाकीचं सगळं पण आम्ही ठरवू. तुम्हाला कळवू आम्ही. हा, तुमची काही हरकत? हो, माझी हरकत आहे मॅडम. शांत शांत. आता नेलं होतं ना तुम्हाला बाहेर, कसे वागला तुम्ही? सुनबाई सुपारी. हा काय सुपारी फोडायची? अहो पण बाहेर तुम्ही शांतपणे बसत नाही ना. हा कसं बाहेर नाही? तुम्ही गप्प बसा. हाय का आता? अहो तुमच्या वाणी भूमी मला बी खोली कोंडल तुम्हाला खाली नेलं तर. मला ठाव आहे तुम्ही बाप आहेसा. तुमचा मान तुम्हासनी मिळाया हवा हाय ना. मला मला जरी विचार करू द्या. नगाला हात जोड, मी विचार करते. वाटलंच आम्हाला. धनाजी, तुम्ही पुढची तयारी करायला घ्या. सांग, काय हरकत आहे तुझी? बोल की, काय हरकत काय आहे तुझी? मॅडम, एवढं मोठं लग्न करायची गरज आहे का? म्हणजे लग्न छोटं आणि साधेपणाने करू असं वाटतं मला. लग्न छोटच करतोय की. 700-800 माणसं म्हणजे काय मोठं झालं काय? आमच्यासाठी खूप मोठं आहे मॅडम. आमच्यासाठी नाही. आमच्या आई साहेबांचा हात आहे का याच्या? नाही नाही हो, त्यांचा काही हात नाही. मग तुमचा काहीतरी नाईलाज आहे. नाही असंही काही. अहो बघा मस्तरीन भाई, ऐका 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 इकडे बघा. तो गुताडा ना आता लय वाढत चाललाय, इशे हार्ड होत चाललाय, तुम्हाला माहित आहे. आणि मला असं नातच नको आहे ज्याचा पायाच मुळात ना इलाज असेल. मला हे लगीन का नको आहे माहित आहे? कारण तुम्हाला हे लगीन नको होतं, नको आहे. पण तुम्ही कने वाईट गंडलाय, कशात तरी फसलाय तुम्ही. कशात फसलाय मला कळत नाही, नाहीतर मी तुम्हाला सोडवलं असतं कावाच. मला आता मागे नाही फिरता येणार. पळून जावा तुम्ही. असं कसं करेन मी? असं नाही करू शकत मी. पळून जातो. नको अधिपती प्लीज. त्याला काय होतंय? ह्या आधी एकदा माझं लग्न मोडलंय मंडपात आणि त्याची शिक्षा मी आणि माझ्या फॅमिलीने भोगलीये. नका ना आम्हाला त्या सगळ्यातून जायला लावू. आपलं लग्न ठरलंय आता आणि मला ते ठरलेल्या वेळी व्हायला हवंय. प्लीज. का एवढं सांगा. आपलं लगीन झालं नाही तर असं काय होणार आहे? आभाळ कोसळणार आहे माझ्यावर आणि माझ्या फॅमिलीवर. बस. हे काही तुमचं उत्तर? ऐका ना तुम्ही, नका ना असं करू. मी जेव्हा लग्नाला नाही म्हणत होते तेव्हा तुम्हाला लग्न करायचं होतं आणि आता मी म्हणते लग्न करू, तर हे काय ऐकवताय तुम्ही मला? ऐका, आपण एक करूयात. तुम्ही ते सगळं विसरा. तुम्ही मला कारण सांगा. मी लग्नाचा सगळा पैसा गणी शाळेला देऊन टाकतो. फक्त एकदा कारण सांगा. तुम्ही मला 1000 वेळा जरी विचारलात ना अधिपती, तरी मी तुम्हाला हेच सांगेन. माझी कमिटमेंट आहे आणि आता ती मी मोडणार नाही. तुमच्या आईसाहेबांना नाड्याला जाऊ नका मास्तरीनबाई. ते धाडस मी बी माझ्या आयुष्यात कवा केलं नाही, तुम्ही बी करायला जाऊ नका. बघा ह्यो लास्ट चान्स आहे. खरं काय ते सांगा की. मी वचन देतो तुम्हाला, तुमच्या मनाविरुद्ध काही सुद्धा मी होऊ देणार नाही. पण एकदा का आपल्या डोसक्यावर अक्षदा पडल्या, तुमच्या गळ्यात डोरलं पडलं, आपले 7 फेरे झाले ना,
मग माझी बी कमिटी चालू होत्या, मग 7 जन्म मी बी हे नातं तोडू शकत नाही. मग तुम्ही काय पण बोलला तर मग मी मागं हटणार नाही मास्तरीनबाई. आत्ताच बोला. जन्म जन्म असा शब्द आहे आणि कमिटी म्हणजे समिती. तुम्हाला कमिटमेंट असं म्हणायचं. 7 जन्मांची कमिटमेंट आहे आपली. हे असंच जर का अजून काही वेगळं बोलायचं असेल तर ही शेवटची संधी आहे, हे मी तुम्हाला सांगायला लागलो. हे तुम्ही ध्यानात घ्या. झालं ना तुमचं सांगून इंग्रजीतून लास्ट चान्स वगैरे. मग 7 जन्म तर 7 जन्म. ठीक आहे. चंचे अगं कसली भारी आरास केल्यास. वा मम्मी बरं ना अजून पूर्ण व्हायचे. पूर्ण झाली का मग म्हणा भारी. ओंक्या चल निघूया आपण. कुठे चालले. थांबा की आपण जोडीनं करू की आरास. नाही म्हणजे एकत्र मिळून करू आरास असं म्हणायचं होतं मला. तसं काही मेळा बसायचं नाही. तुझं तुझं कर, आम्ही आमचं करतो. हे चल रे मूर्ती आणायला जायचं. अजय मी जाऊन येतो, जरा सामान घेऊन येतो. तुला जीवाला त्रास करून घेऊ. कवाच चांगलं बोलत आहेत माझ्या संगत. तू वाटतेच कशी. आता काय केलं मी. त्यासनं जे आवडत नाही ते कशाला बोलती. ते जोडी बिडी काय ते ए चुकून. हा चुकून बी बोलू नकस आणि काय बी करू नकस. भूमीनं काय सांगितलंय ठाव आहे ना तुम्हासनी. हा ती जे सांगल तेवढंच करायचं. स्वतःचं डोसकं चालवायचं नाही काय. हा चला करा आता आरास. आवरा पटापट. आता लग्नाची तयारी बी करायची. त्याचं काय एवढं काय नाही. असं कसं अधिपती. अहो असे उत्सव ऍक्टिव्हिटीज या सगळ्यांमुळे मुलं खुश होतात. मुलं खुश झाली की तुम्ही खुश होताय. हो तुमचा आनंद महत्वाचा आहे आमच्यासाठी. तुम्ही विचारलं होतं की नाही मला पाया पडताना माझा आनंद तुमच्यासाठी महत्वाचा आहे का नाही. म्हणताना सांगितलं की आहे. तुम्हासनी त्रास झालेला नको आहे आम्हाला. कसं आहे काही गोष्टी आता आमच्या हातातच नाही, कारण ते आम्हाला माहितच नाहीये. कारण त्या तुम्ही आम्हाला सांगणं झालाय. हे बघा तुम्ही आता पुन्हा सुरू करा. नाही जाऊ द्या. आता मी तुम्हाला काही विचारणारच नाही. आता गणपती अप्पालाच विचारतो. बाबा तुला काय माहित असेल तर सांग जरा आमच्या कानात. तू जाता नाही काय. जाऊ दे. चला 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 आम्हाला पण घाई आहे. गणपतीची तयारी करायची आहे. तुम्हाला बी घाई असेल. सोड काय तुम्हाला नसेल सोडायचं. नाही मी जाईन रिक्षा. नाही नाही आमच्या गाडीत. हा आत्ता आठवलं. एवढे मोठे मोठे ते हे ठेवलेत ना सिटीवर आमच्या गाडीच्या. बाबळीचे काटे असे सगळे पसरून ठेवलेले आहेत. चांगली आहे आमची गाडी. मी कुठे म्हटलं वाईट आहे. नाही आता आमच्या गाडीत बसायला तयार नाही म्हटल्यावर आमच्या बिचाऱ्या गाडीला तुम्ही वाईटच म्हणताय. दुसरं काय असं काही मी म्हटलं नाही अधिपती. मी एवढंच म्हटलं की मी जाते रिक्षाने. एवढंच म्हटलं. मी पण तेवढंच म्हणत होतो की मी बी त्याच बाजूने चाललोय. मी काय तुम्हाला फोर्स करणार नाही, पण चाललोय तर सोडलं असतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जाऊया आपण. मलाही गणपती उत्सवाची तयारी करायची आहे. घरी काम आहेत सगळे. आपण तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना फोन केला का. अगं नाही केला, करीन मी आता. माझं तुझ्याकडे काम होतं. बोला ना. ते कोणाचं. हे बघ मॅडमचाच फोन आला. अगं बाई. स्पीकरवर ठेवा. हो. हा नमस्कार मॅडम. काय कशी काय चालली तयारी लग्नाची. हा अहो चाललीये. आता जरा गणपती आहेत ना त्यामुळे व्यस्त होतो. तुमच्याकडे पण गणपती असतो व्हय. हो 1.5 दिवसाचा असतो ना. हा आमच्याकडे 5 दिवसांचा असतो. तुम्ही सगळेजण या दर्शनाला. हा अक्षदा, हिराताई, विद्याताई सगळ्यांना सांगा. हा हो हो आम्ही येतो ना मॅडम. खरं तर आम्हीही तुम्हाला आमंत्रणासाठी फोन करणारच होतो. प्लीज तुम्ही या ना. उद्या आमच्या गणपतीचं विसर्जन होतंय ना. नाही नाही काय हरकत नाही. आम्ही पण प्रयत्न करतो यायचा. पण आम्हाला नाहीच जमलं तर अधिपती नक्की येतील. काय घरात लग्नाची गडबड चालू आहे. लई काम आहेत आणि आपल्या गाठी बेटी तर काय होतच राहतील. हो ना. हो हो तुमचे गणपती झाले की आमच्याकडे नक्की या. अक्षता आहे का तिथं. बाबा. हो मॅडम. उद्या ये बर का घरी आणि लवकर या. काय हो मॅडम. ठेवतो. हो मॅडम.
अगो पण उद्या त्यांच्याकडे दर्शनाला जायचं तर रिकाम्या हाताने कसं जायचं? काहीतरी न्यावं लागेल ना. आपण उकडीचे मोदक नेऊया का? हा अगं ताई, उकडीचे मोदक त्यांच्या घरी? हो. काय झालं? अगं नाही म्हणजे त्यांच्यासाठी हे सगळं कॉमन असेल ना. मला काय वाटतं की आपण ना अशा 5-6 प्रकारच्या वेगवेगळ्या महागड्या मिठाया घेऊन जाऊया, म्हणजे त्यांच्या स्टेटसला मॅच होईल ना. इरा, आपण गणपती दर्शनासाठी जातोय आणि गणपतीचा आवडता पदार्थ कुठला? मोदक. आणि हे बघ, प्रसादामध्ये गरीब श्रीमंत, महागडं स्वस्त, लहान मोठं, स्टेटस असं काहीही नसतं. प्रसाद हा प्रसाद असतो. त्यामुळे मला वाटतं आपण नेऊया उकडीचे मोदक. चला, मी तयारीला लागते. चालेल. बोलल्या मास्तरीनबाई. बरोबर बोलली ती. हो हो. धनाजी, चहा पाण्याचं बघ. सरकार, आपण जी मिठाईची ऑर्डर दिली होती ना, ती मी बघून येतो. बघ. जरा तोंड मिठा. काय झालेलं नाही अपशकुन वगैरे. पदर बिदर काय जळला नाही. जळला असता, काय झालं नाही. अधिपतींचं लक्ष गेलं म्हणून बरं झालं ना अक्षू, नाही तर काय झालं असतं. अक्षदा, बरी आहेस ना? हो हो, एवढं काही नाही मॅडम. नक्की ना? भाजलं नाही ना? नाही. तुम्ही पाय पडून घ्या. ठीक आहे ठीक आहे, बसा बसा तुम्ही बसा. मॅडम, आम्ही प्रसाद आणलाय. अरे वा, ठीक आहे. दोन्ही बी नैवेद्य दाखवू. दुर्गे. हा ताई. नैवेद्य दाखवू. चल घे. ताई, अगं यांचे मोदक कसल्या तेलात तळले असतील आपल्याला काय माहिती. कशाला खायचे हे मोदक आपण? तुला सांगितलंय तेवढं कर. अगं पण आपले मोदक आहेत की, ते देऊ की? आधी हे मोदक दे. चल आणि इकडे. अगं बाई, अगं ताई, हे उकडीचे मोदक आहेत त्यांचे. आपले मोदक नाही, साजूक तुपात तळलेले आहेत. आत्ता तर साखरपुडा झालाय, जरा दम घेशील का नाही? काय हो? आणि आम्ही सांगितलंय ना, भेटू लवकरच. नाही, पण आपण प्रोसेस सुरू करूया ना प्लीज. माझं लग्न ठरलंय. मग आधी होऊन तर दे तुझं लग्न. तुझं झालं की लगेच यांचं लग्न लावून देऊ. काकू, माझा साखरपुडा झालाय आणि 1 ऑक्टोबरला लग्न सुद्धा होणार आहे. लग्न होईपर्यंत थांबण्याची गरज नाही ना. मला काय वाटतं, आपण ह्यांच्या लग्नाची तारीखच ठरवून टाकूया. हो हो अक्षरा, दमाने. पण आता लगेच कशी तारीख ठरवणार ना? म्हणजे आधी तुझं लग्न झालं पाहिजे ना. हा, पण ते होणार आहे ना 1 तारखेला. होईल तेव्हा खरं ना. म्हणजे तू अचानक फिरलीस तर? फिरले तर म्हणजे मला कळलं नाही. अगं म्हणजे तुझा निर्णय तू बदललास तर?
हे बघा काका, माझं आता जे ठरलंय ते मी बदलणार नाहीये. बदल होणार नाही असं कसं म्हणू शकतेस तू? काही होऊ शकतं. हो, आता कमल बरोबरच तुझं पहिलं लग्न तू मोडलंस. अगदी मंडपापर्यंत गोष्टी केल्या होत्या, पण भर मंडपात मोडलं ना लग्न. मग पण मी नाही मोडलं काका ते लग्न. कुणी का असे ना, मोडलं ना लग्न. पण आता मी करतेय ना लग्न. मग आम्ही पण तयार आहोत ना यांचं लग्न लावून द्यायला. काय हो, आता 1 ऑक्टोबरला तुझं लग्न होईल, त्यानंतर लवकरच यांचंही ठरवू. आणि आता निखिलला चांगल्या पगाराची दुसरी नोकरी पण मिळाली आहे. बाबा, दुसरी नोकरी? हा, म्हणजे अजून अपॉइंटमेंट लेटर हातात नाही आलं. कधी मिळणार आहे? 1 ऑक्टोबरला. 1 ऑक्टोबरला? कुठे आहे नोकरी आणि नाव काय आहे कंपनीचं? सॉरी ताई, पण मला आत्ताच काही रिव्हील नाही करता येणार अगं. पण ऑफर लेटर मिळाले की मी तुला सांगेन ना सगळं. पण म्हणजे हे बघ अक्षरा, त्यांचं लग्न होणार, पण त्याआधी तुझं लग्न झालं पाहिजे. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र पडलं पाहिजे, तुझी पाठवणी झाली पाहिजे. त्यानंतरच आम्ही यांच्या लग्नाची तारीख ठरवणार. हा आमचा हट्ट कायम आहे. आमचा निर्णय झालेला आहे. आता यावर जास्त चर्चा नको. आता तू तुझ्या लग्नाची तयारी सुरू कर. आम्ही तुझ्या डोक्यावर अक्षदा टाकल्या की हवं तर त्याच दिवशी आपण लग्नाची तारीख ठरवूयात. हा शब्द आहे आमचा. निखिल, तू बोल ना काहीतरी. तुझ्या तो काय लग्नाबद्दल बोलणार आहे? त्याच्या लग्नाचं सगळं आम्ही ठरवणार आहे. हो, आणि जे काय ठरवलंय ते आधीच आम्ही तुला सांगितलंय. पत्रिका देवी पुढे ठेवा. जोडीने ठेवा पत्रिका. वय वय. राहू दे, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, त्यांनाच ठेवू द्या. ते फुलपगारांनी सांगितलं तेच कारण होतं ना वा? नाही, मग अजून काय? मला घाई आहे. लग्नाची मेहंदी आहे आज. नका करू. तुम्ही हेच मला अजून किती वेळा सांगणार आहात? जोपर्यंत तुम्ही मागं होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, तुम्ही सांगत राहा. तुम्हाला माझं उत्तर माहिती आहे. मास्तरीनबाई, तुम्हाला तुमच्यासारखा शिकलेला पोरगा मिळू शकतोय. अधिपती, आपल्याला हवं ते मिळतच असं नाहीये. मिळतंय. माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. एवढी कसली घाई आहे? घाई नाहीये, कारण आहे. म्हणजे आई साहेब जिंकल्या ना? काय? डोसकं मोठं ठरलं, शिक्षण नाही. खूप साधी नाही ना वाटणार पत्रिका आपली? नाही म्हणजे अधिपतींच्या घरी देणार होता पण म्हणून म्हणतेय. अगं नाही ग आई, खरंच खूप छान पत्रिका आहे. तिकडे सगळ्यांना आवडेल. आणि तसंही ताईला खर्च करायला नकोय ना आपण, मग कशाला खर्च करायचा? अगं पण ताई म्हणाली म्हणून काय आपण काहीच खर्च करायचा नाही असं नाही ना? अगं नाही आई, पण तसंही सगळा खर्च भुवनेश्वरी मॅडमच तर करणार आहेत ना. अगं पण रीतीप्रमाणे जे आपल्याला करणं आवश्यक आहे ते आपल्याला करायचंच आहे, कळलं? आणि ते सगळं आपण करू. कुठेही आपण कमी पडायला नको. वेळ खूप कमी आहे. आपल्याला पत्रिका वाटायला घ्याव्या लागणार आहेत. आणि हो, सगळ्यात आधी अधिपतींच्या घरी जाऊन देऊयात. हा, हवं द्या की मग. आलोय आम्ही इथं. तुम्ही
काय डोकं डोकं लावलंय हो? तुम्हीच आई साहेबांचा मुद्दा सिद्ध केलाय. डोसकं महत्वाचं, शिक्षण नाहीच. हे बघा, भुवनेश्वरी मॅडमचं म्हणणं आहे की डोकं महत्वाचं आहे आणि त्यांना असं वाटतं की मला असं वाटतंय की डोकं महत्वाचं नाही, पण तसं नाहीये. मी असं म्हटलंच नाही की डोकं महत्वाचं नाही. डोकं महत्वाचं आहेच, पण तितकंच महत्वाचं शिक्षणही आहे. अहो त्यांचा मुद्दा बरोबर आहे. हो, शिक्षण असलं आणि डोसकं नसलं तर काय उपयोग आहे मला सांगा. असं कसं म्हणताय शिक्षण महत्वाचं? अधिपती, हे बघा, मी शिक्षिका आहे आणि आता शिक्षिकेच्या भूमिकेतून तुम्हाला सांगते. माझ्याकडे ना वर्गात 50 प्रकारची मुलं येतात. त्या सगळ्यांना सारखं डोकं असेल असं नाहीये. काही विद्यार्थ्यांकडे जास्त डोकं असतं, काहींकडे कमी असतं. काहींना गणितात गती असते, काहींना चित्रकलेत गती असते. कुणाचं वक्तृत्व चांगलं असतं, कुणाची भाषा चांगली असते, तर कुणाला सायन्स मध्ये गती असते. मी जर असा सरधोपट नियम केला की डोकं महत्वाचं, तर त्यातले 2-3च विद्यार्थी शिकतील. मग उरलेल्या 47-48 विद्यार्थ्यांनी काय करायचं? मी जे हे म्हणते ना अधिपती की शिक्षण महत्वाचं आहे, ते सारासार सर्वांगीण विचार करून म्हणतेय. हे बघा, सगळ्यांकडे ना सारखं डोकं नसतं, पण असं असलं तरी सगळ्यांना समान शिक्षण मिळालं पाहिजे, सगळ्यांना समान संधी मिळायला पाहिजे. पत्रिका आहे पण ही अशी काय? हसाल काय? मला शैक्षणिक अटॅक आला. मी माझ्या लग्नाची पत्रिका अशी असेल असं इमॅजिनच केलं नव्हतं. मी शिक्षिका आहे, शिक्षिका आहे मी. हे त्याला काय होतंय? आमच्या बाजूची पत्रिका आहे ती, अशीच असणार रांगडी. हे काय लिहिलंय? आणि डीजे न सांगितलंय लोळून नाचूया, नाटकं सांगायची नाहीत, गप गुमान यायचं. हे असंच असतंय आमच्याकडे. हक्कानं बोलत आहे तू. असं मुळमुळीत बोलायचं जमत नाही आपल्याला. मी मुळमुळीत बोलते? नाही नाही, तसं नाही. मुळमुळीत नाही बोलत तुम्ही, पण म्हणजे तुमचं कसं एकदम मोजून मापून तोलून मोलून असं असतं ना. सगळं जागच्या जागी, आकार उकार, मात्रा, यलांटी, व्याकरण, ते काय आपल्याला जमत नाही. व्याकरण तेच ते. आणि प्रॉब्लेम काय? शुद्ध बोलायला लिहायला. जाऊ दे मास्तरीन बाई, ते काय जमणार नाही आपल्याला. ते विषय हार्ड आहे, सोडून द्या. जाऊ दे, ठेवा ही पत्रिका. आम्हाला बी निघायचं आहे, घाई झाल्या. तुम्हाला सोडायचं का कुठं? नाही नाही, रिक्षा असेल तुमची बरोबर. हो खरंच आहे, तिकडे थांबली बघा. त्या उमा वहिनींचं आडनाव काय ग? शेडगे. हा, अक्षुबाळा, किती उशीर केलास? हो ना. आणि हे काय तुझ्या हातात? अगं मलाच माहित नाही, पव्या दादांनी आणून दिलं. म्हणजे अगं बघ तरी. एक मिनिट. सोनं हे काय दिलं पव्या दादांनी तुला? पव्या दादांनी अधिपतींनी पाठवलं हे. बघ ना, ही अंगठी त्यांच्याच मापाची दिसतेय. म्हणजे त्यांचं सोनं त्यांनीच पाठवलं की काय? मी असं करायची ना त्यांना काहीच गरज नव्हती खरंच. आणि आपण आपल्या परीने देणारच होतो ना त्यांना अंगठीचे. अगं मी तर अंगठींच्या डिझाईन सुद्धा बघून आलो होतो. नाही बाबा, आपण आपल्या परीने जेवढं होतंय ना तेवढं करूया. हे नको आपल्याला, मी सांगते त्यांना. अक्षू, अगं भुवनेश्वरी मॅडम कडनं निरोप होता. व्याही भोजनासाठी कधी येतात विचारत होते. व्याही भोजन म्हणजे आपण सगळ्यांनी त्यांच्या घरी जायचं तेच ना? हो. अगं काय असतं, मुलाकडचे मुलीकडच्यांना ना लग्नाआधी जेवायला बोलवतात. का? कारण लग्नानंतर मुलीचे आई वडील मुलीकडे म्हणजेच मुलाकडे पाणी सुद्धा पित नाहीत म्हणून. ओ अच्छा. तुला केव्हा वेळ आहे म्हणजे तसं त्यांना कळवता येईल ना आपण केव्हा जातोय ते. मी आल्यावर बोलू आपण. अगं अक्षू, आता कुठे निघाली आहेस पण तू? हे अधिपतींना परत देते. हा ठीक आहे, जा. बरं ऐक ना, त्या दागिनेवाल्याला घरी बोलवलेलं आहे. हा, तर ते चैन आणि अंगठी वगैरे ते सगळं डिझाईन घेऊन घरी येणार आहे दागिने घेऊन. तू एकदा बघून नीट निवड. हा, तुला आवडतं की नाही ते बघ. पण बाबा, अंगठी आणि चेन म्हणजे 50,000 तरी लागतील ना? अगं मी बँकेत मी आणतो ना. नाही नाही नको, मी आणते बाबा. बरं ए बघ आई, येताना ना अधिपतींच्या बोटाचं माप नक्की आठवणीने घेऊन ये. हो हो. आणि लवकर येशील ग. हो हो, उशीर नको करूस. हा हो. हा अधिपती, आपण भेटू शकतो का?
अक्षराने योग्य निर्णय घेतला. ज्यांचं होतं त्यांना ते परत पाठवलं. खरंय. आता ना आपण अगदी मानाने अंगठी आणि चेन देऊ त्यांना लग्नामध्ये, हो की नाही? मॅडम, या आपल्याकडच्या सगळ्या लेटेस्ट डिझाईन आहेत. असं करा, हे मोठं मंगळसूत्र, ती ठुशी, पाटल्या आणि असं करा, सगळंच राहू द्या सगळं. अगं ताई, एवढं सोनं देणार तू तिला? आणि एवढं मोठं मंगळसूत्र? या तुम्ही. हा, येळ आहे तुला, सर माग. अगं ताई, परी तुला सांगितलं नव, तात्पुरती का होईना ती आपल्या घरची सून होणार आहे. त्यामुळे आमच्या घरच्या सूनला जो मान मिळायला हवा तो आम्ही तिला देणार. बाकी पुढचं पुढं बघू. अगं पर ताई, काही बी म्हण बर का, तू शेवटी सिद्ध केलंस बर का डोसकं मोठं शिक्षण नाही. ते सिद्ध व्हायचंय अजून मम्मी. तिला जशी घरात आणली तशी बाहेर काढली का मग सिद्ध होईल का डोसकं. तिला या घरातून बाहेर काढणं काय मोठं जिकरीचं काम नाही. तिला अधिपतींच्या मनातून बाहेर काढण्यासाठी आम्ही तिला घरात आणतोय. एकदा का ती अधिपतींच्या मनातून बाहेर गेली की तर मी तुझं रोज पाय धुवून पाणी पिल. ताई, अगं तू आता शाळेची मालकीण होणार आहेस. मी तर म्हणते सगळ्या मुलांची शिक्षण फ्री मध्ये करून टाक. शिक्षिका आहे मीरा, मालकीण होण्यामध्ये मला काही रस नाही. पण निर्णय तर घेऊ शकतेस ना मुलांच्या आणि शाळेच्या हिताचे. बाबा, तीच तर इच्छा आहे माझी. इच्छा आहे ना, मग झालं. इच्छा तिथे मार्ग. अहो, सकाळी सकाळी जाऊन आपल्याला सगळं आणावंच लागेल. ते तुम्ही पैसे ठेवलेत ना? हो आहेत. आणि ताईचं डेबिट कार्ड पण आहे. आणि गरज पडली ना तर एखादी एफडी मोडू, पण आपल्याकडून काही कमी नको पडायला. नाही बाबा, एफडी मोडायची गरज नाही पडली. अगं गरज पडली तर. अहो, मी काय म्हणते, अजून वेळ गेलेली नाही, दुकानं बंद झाली नसतील. आपण आहेराचं आत्ताच घेऊन येऊया का? हो चालेल ना. हा, मी पण येते. नाही नाही, तू नको ग, तू घरी राहा, आराम कर. आम्ही जाऊन घेऊन येतो. इरा आहे ना माझ्यासोबत. इरा, चल बरं तू ये. हा बरं, अक्षय सगळं नीट आहे ना माझं? हा, ऐक ना, आम्ही येईपर्यंत थोडं इथलं आवरून घेशील का? चल इरा, चल चल. बरं वाटतं का तुम्हाला? हा, उठू नका, असू दे, पडून राहा. त्या गोळ्या घेतल्या काय डॉक्टरने दिलेल्या? घेतल्या. बघा ना, नेमकं आजच असं व्हायचं होतं. असू दे, तुम्ही खाली येऊ नका, इथंच आराम करा. डॉक्टरनी इंजेक्शन दिले ना, त्याच्यामुळे ना ग्लानी येते, झोप येते सारखी. तुम्ही असं करा, तुम्ही पाहुणे आले की आम्हाला सांगा, आम्ही येतो, खाली येतो. हा, आणि पाहुण्यांची नीट सरबराई करा. आलो आम्ही खाली. नाही नाही, तुम्ही येऊ नका, तुम्ही थांबा की. मी तेच म्हणतोय, तुम्ही आराम करा. मी थांबतो इथंच. जा तुम्ही खाली जा, आमच्या डोसक्याशी बसू नका. जा खाली, जा. अहो जा, आम्ही भरे आहोत. जा, काळजी नका करू, जा. ठीक आहे, येतो मी. तुम्हाला माहित आहे ना व्याही भोजन म्हणजे काय असते? हो, म्हणजे रीत आहे ती. पर सूर्यवंशींकडे असलं काही नसतं. म्हणजे नुसतं शॉप असतो सगळ्याचा. म्हणजे तुम्हाला हे माहित आहे ना व्याही भोजनानंतर लेकीच्या घरचं पाणी बी प्यायचं नसतंय, माहित आहे ना? हो, म्हणजे आम्हाला माहिती आहे ना ही रीत. काळजी नका करू. अहो, लग्नानंतर आम्ही मुलीकडे फारसे येणारच नाही. नाही
काय बी नाही, तुम्ही या. म्या फक्त ते काय ते आपल्या रीती भाती काय असते ते फक्त म्या बोलले, बाकी काही नाही. अहो आजकाल रीती भाती नावाला तो कोण पाळते हल्ली. आता उद्या जर का माझ्या लेकीचं लगीन झालं आणि या घरात आली तर म्या या घरचं पाणी पिणार नाही असं थोडीच आहे. नाही. म्हणजे अधिपतीराव सोडून आणखीन एखादा मुलगा आहे का घरात? नाही. पर असं काय विचारायला सा? मग या घरात तुमची मुलगी कशी येईल लग्न करून? अहो म्या ते फक्त उदाहरण दिलं, बाकी काही बी नाही. बरचणची चल बाई, जेवणाची तयारी करायची आपल्याला. चल चल चल. शांतताई, अहो ते ग्लास उचला समधी. अशा काय त्या दोघी? जाऊ दे गाई, नको लक्ष देऊस. थँक्यू. अधिपती, आज मधल्या खुर्चीचा मान सुनबाईला देऊया. हा चालते की. नाही नाही नको, मी ठीक आहे इथे. अहो आमची नव, आमच्या आजींची इच्छा आहे हो, त्यांचा तरी मान ठेवा. तुम्ही इथे बसा ना, मी इथे बसते. बस बस बस. पाय मंगिरत बाई बस दे. बस. अगं चंचे, अगं हे ताट उचल, आपण ते ताट तिकडे ठेवू. दे उचल उचल उचल. जेव. हे काय चाललंय तुझं? अगं ते पहिल्यांदा ताट जे वाढलं तेच तिने वाढायला पाहिजे का नाही, नाहीतर आपसकून होईल. काहीतरीच तुझं. जाऊ दे, तुझ्या पुढे काय बोलणार. बर भजा कुठे? अगं बाई भजच विसरले. आणि सरबत बी द्यायचे. चल 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 आणूया. तुम्ही जेवा जेवा. आणा पटापट. हा मी काही मदत करू का? तू 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 एक काम कर, हे बघ. हा ते ताट उचल 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 उचल. दे माझ्याकडे. अहो पण अगं त्यांचं काय मनावर घेऊ नकोस. काय आपच्याकडून होत नाही. उगाच तुझ्या मनात राहील. उगा तुझ्या मनात गैरसमज नको म्हणून ताट हलवलं. तुम्ही पण बसा ना. नग आज तुमचा मान, तुम्ही पाहुणा आहेसा. आता गोळी घेतली ना, थोड्या वेळानं जेवायचे. बरं बरं. दुर्गे, अगं आण लवकर. होय बाई आणली, गरम गरम आहे भाजी. वाट. लई गरम आहे. गरमागरम भाजी का नाही आमच्या अधिपतीस लई आवडतात.